होण्यात माझा वाटा असल्याचं सचिन अहिर म्हणतात. कोणाच्या 7-12 वरळीवर नाहीये. निश्चितच सचिनजी अहिर हे वरळी भागातले, विशेष करून मुंबईतले मोठे नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्या मदतीनेच त्या ठिकाणच्या त्या वरळी भागातनं आदित्यजी ठाकरे हे निवडून यायचे. तर त्यांनी असं बोलणं स्वाभाविक आहे. आणि त्याच्यानंतर ते असंही बोलले की सर्व निवडणुकांमध्ये मी उभाटाला मदत केली होती. त्यानंतर ठाकरेंची सगळे नेते माझ्यावर टीका करतायत आणि सातत्याने यापूर्वी सुद्धा अशा शिलक्या भाषेमध्ये जी टीका झालेली दिसते. तसं बघितलं तर हा दोन्ही सेनेतला वाद त्या ठिकाणी आहे. परंतु मला असं वाटते सचिनजींनी आपल्या मतदारसंघामध्ये शहराच्या परिसरामध्ये विकासाची कामं होण्याकरिता शिंदे गटामध्ये त्या ठिकाणी सहभाग घेतला असावा आणि त्याच पद्धतीनं उभाट्याचे सन्माननीय आदित्य ठाकरे यांनी देखील चिंतन करावं की एकामागून एक त्यांचे सहकारी सोडून का बरं. अयोध्येच्या प्रकरणावर आज उभाटाकडनं मुंबईमध्ये आंदोलन केलं जात आहे. नाही, त्या संदर्भातली जे काही कार्यवाही तिथल्या स्थानिक प्रशासन आहे त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कार्यवाही चालू आहे. ओके, थँक्यू. परीक्षा म्हणजे टीईटीची परीक्षा ही 28 जूनला होणार होती. परंतु त्याच्या आधीच 3 दिवस आधी भिवंडी परिसरातील पोलिसांना काही माहिती मिळाली की या संदर्भातला पेपर कुणी परराज्यातली व्यक्ती विकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. वेळीच तिथल्या पोलीस प्रशासनाने दखल घेतली आणि हे चुकीचं काम करणाऱ्या मंडळींना त्या ठिकाणी अटक केली. नंतर असं लक्षात आलं की याचे पाळेमुळे देशातल्या इतर राज्यात देखील पसरलेले आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची तातडीनं दखल घेतली. याची सखोल चौकशी करण्याकरता एसआयटीचं देखील गठन करण्यात आलं. पहिले 7 आरोपींना अटक करण्यात आली होती. काल पुन्हा 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. आता जवळजवळ 10 आरोपींना याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. लवकरच हा नेमका घोटाळा कुठून झाला, पेपर लीक करण्याचा प्रयत्न कोणी केला, या संदर्भात सर्व अहवाल समोर येणार आहेत. तर तत्पूर्वी 28 जून रोजी होणारी टीईटी ही शासनाने पारदर्शक पद्धतीने घेण्याकरिता पुढे ढकललेली आहे. उत्तर प्रदेशपर्यंत धागेदोरे कसे काय पोहोचले या संपूर्ण घोटाळ्यात किंवा पेपर लीकचे? नाही, यामध्ये तेच जे कोणचे आरोपी आम्हाला या ठिकाणी मिळाले किंवा जे काही धागेदोरे मिळाले याच्याशी संबंधित सर्व व्यक्ती हे परराज्यातील आहेत. आता संपूर्ण चौकशी झाल्यानंतर एसआयटीचा अहवाल आल्यानंतर नेमकं याच्यामध्ये परराज्यातील व्यक्ती कशी गुंतले ही बाब समोर येईल. खरं तर सचिन अहिर असं म्हणाले की आदित्य ठाकरे हम जानते हैं कि 28 जून को महाराष्ट्र में टीईटी की एग्जाम होने वाली थी, पर 3 दिन पहले ही भिवंडी परिसर के पुलिस प्रशासन को इस बात की इंफॉर्मेशन मिल गई थी कि कोई तो भी इस एग्जाम के पेपर लीक करने की, सेल करने की कोशिश कर रहे हैं. तभी पुलिस प्रशासन ने उसकी दखल ली और 3 लोगों को उसमें पहले फेज में अटक किया था, फिर और 4 लोगों को अरेस्ट किया और अभी और कल 3 लोगों को इसमें अरेस्ट किया गया है. इस पे एसआईटी का भी गठन किया गया हुआ है. जल्दी एसआईटी के माध्यम से सब चीजें सामने आ जाएगी. लोहगड प्रकरणामध्ये आणखी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. काय स्टेटस आहे यामध्ये? नेमकं अजून सविस्तर, कारण सदर प्रकरण अतिशय संवेदनशील आहे. एका तरुण युवकांचा जीव त्या ठिकाणी गेलेला आहे. त्याच्यामध्ये सखोल चौकशी पोलीस प्रशासनाच्या वतीनं चालू आहे. जे मुख्य आरोपी होते त्यांना अटक करण्यात आली होती, परंतु याच्या मागे अजून काही कुठला कट होता का याची देखील चौकशी त्या ठिकाणी